लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे। त्यासाठी कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। रमणमळा येथील शासकीय गोदामात ही मतमोजणी होईल। याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी पाहणी सुद्धा केली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे आणि त्याचीच खरं तर मतमोजणीची तयारी कोल्हापुरातल्या 2 मतमोजणी केंद्रांवरती खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ज्या केंद्रावरती होणार आहे तिथंच आता उभा आहे आणि इथली परिस्थिती आपण पाहताय। युद्ध पातळीवरती इथली मतमोजणीची तयारी जी आहे ती सुरू आहे। खरं तर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे 2 लोकसभा मतदारसंघ कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्यांचीच मतमोजणी जी आहे ती कोल्हापुरातल्या रमणमळा या ठिकाणी एका लोकसभा मतदारसंघाची होणार आहे, तर दुसऱ्या लोकसभा मतदारसंघाची कोल्हापुरातल्या राजाराम तलाव या ठिकाणी असणारे या गोदामात खरं तर मतमोजणी होणार आहे। दोन्ही ठिकाणी खरं तर बघितलं तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या 6 विधानसभा मतदारसंघनिहाय याच एका मतमोजणी केंद्रावरती जवळपास 14 टेबलवरती याची मतमोजणी जी आहे ती प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच याची तयारी जी आहे ती सुरुवात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच निकाल देखील जे आहेत ते लवकरात लवकर मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत। शिवाय त्यांचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी खरं तर घेण्यात आलेलं। त्यामुळे नक्कीच आता 4 जूनची वाट मात्र अनेक जण पाहताना पाहायला मिळतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।